श्रीगुरूला संत ही उपाधी ह्या मोठ्या महात्म्यांनी दिलेली आहे. ज्ञानोबराय तुकोबरायांनी आपल्या गुरुच्या अतिरिक्त बोलणं केलेलं नाही आहे. त्यांनी समोर देवाला ठेवलं आहे पण बोललेत गुरुबद्दल. याची सुरुवात करताना आपल्याला त्या न्यायाने करायची. ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुचे गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू. काय म्हणणं मांडलं ज्ञानोबरायांनी? म्हणे निवृत्ती दासू. मी कुणाचा दास आहे? आता प्रमाण सांगताना त्यांनी अशी घातली, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी आहे वास. म्हणजे देवाकडे बोट दाखवले. पण सेवा गुरुची करताय. सेवा कोणाची करताय? गुरुजी. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोधी आत्मरूप गणेशू स्मरण. आत्मरूप गणेशू केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता मागील संतांनी वारी केलेली आहे. ह्या वारीचे मुख्य सूत्रधार म्हणून ज्ञानोबर आहेत. ज्ञानोबरायांचीच पालखी पंढरीला जाते. आता मग तुकोबरायांची चालू झाली. आता सकल संतांची याच्याही पलीकडून ज्यांना ज्यांना आम्ही देवतुल्य मानतो, संत तुल्य मानतो, अशा सर्वच महात्म्यांच्या पालख्या आज पंढरपूरकडे प्रस्थान करतायत. त्या परमात्म्याला भेटण्याची आज प्रत्येकाला लागलेली आहे. आणि तो परमात्मा कसा आहे? आत्मरूप गणेश सांगितलं आपण नाही का, केली या स्मरण. असं आहे. त्याला काय सांगितलं आहे संतांनी? देव आपल्याजवळच आहे. माऊलींची एक ओवी आपल्याला परत आठवली आहे, आपण तिचा विचार करूया. तैसा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी. माऊली आपण असं बोलूया, हरणाच्या नाभीमध्ये म्हणजे बेंबीमध्ये कस्तुरी आहे. सुगंध कुठं आहे? त्याच्या जवळ आहे. पण सुगंध अधिक दुसऱ्या दिशेने कुठून तरी येतोय. ती दिशा त्याला मिळत नाही आहे. आणि सुगंध तर त्याला चाखायला मिळतोय. तो अनुभव घेतोय सुगंधाचा नाही का. जीवे शिवे सुगंध रस असं आहे. ही अशा प्रमाणे वेगळ्या वेगळ्या अंगाने आपल्याकडे येत राहतील. आपली तुलना आपणच करायची आहे. तुका म्हणे करू मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. त्यांनी सांगितलं रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. त्या काळात युद्ध होतं. लढले ते छत्रपती होते, मावळे होते, मुघल होते, 2-4 सत्ता त्या ठिकाणी मुस्लिम सत्ता आपल्या महाराष्ट्रावरती राज्य करत होत्या. आपला तो विषय नाही आहे. युद्ध होतं पण महाराज लढले नाहीत. ज्याला आपण युद्ध म्हणतो ते महाराजांनी वेगळ्या प्रकारचं युद्ध लढले. त्यांनी सांगितलं रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन यालाही वारी सांगतात. संतांच्या भाषेमध्ये ही सुद्धा वारी आहे. आणि ही वारी आता चालणाऱ्या आपण करत असलेल्या वारीपेक्षा अतिसूक्ष्म आहे. जसं गवाक्षद्वार सांगितलं. गवाक्ष घराच्या कवडशामधून फटीमधून सूर्याची किरणं आत येत असतात. एक सरळ रेषेमध्ये जातात आणि प्रकाशमान होतात. सोन्याच्या कणासारखे, हिऱ्याच्या कणासारखे असे चमचम 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 चमकतात. याचा काही हजारावं भाग सांगितलं परमात्म्याचं तत्व जे आपल्या दृष्टीला दिसत नाही. प्राप्त कसं होतं? देव संतांच्या कृपेने प्राप्त होतो. हे रवी ते सांगितले मनोमार्गे गेला तो तेथेचे मुकला. हरिपाठी स्थिरावला सांगितलं. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. पण याच्यासाठी गुरुकृपा पाहिजे, संत कृपा पाहिजे. आणि या माध्यमातून ज्यावेळेला आपण वारीला सुरुवात करतो त्यावेळेला ती वारी नाम घेता वाट चाली आणि यज्ञ पावला पावली. जर एवढं मोठं सामर्थ्य त्या नामाचं आहे, त्या नामाच्या चिंतनाचं आहे, आपला उद्धार काय होणार नाही हो.